यांच्या चरणी त्रिवार वंदन त्रिवार मुद्रा। 1 तारखेला माघ पौर्णिमा आहे। खर तर या पौर्णिमेला आपल्याकडं नव्याची पुनव असं म्हणतात आणि हे जे नव्याची पुनव आहे या सणाचं आध्यात्मिक महत्व नेमकं काय आहे किंवा वैज्ञानिक महत्व नेमकं काय आहे हेही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। कारण आजही आपल्याकडे या नव्याच्या पुनव बद्दल लय समज गैरसमज आहे। आता खरं तर आपण या पौर्णिमेला घरामध्ये काय करतो? काय काय करणं म्हणा, तुम्हाला काय करायचंय बघा। आपण कशाचे दिवे करतो? किती करतो? 9 करतो। म्हणजे शब्दामध्ये सगळं आहे। बरं ते दिवे तयार करून त्याचं करायचं काय? काय काय करणं म्हणा, कशाला ओवाळतो? चंद्राला। आणि तोपर्यंत खोलीमध्ये कोणाला दाबून ठेवतो? का ठेवतो? हा बघा, म्हणजे मला तुम्हाला काय सांगायचंय की ज्यावेळी आपण घरामध्ये नव करतो, चंद्राला ओवाळतो, चंद्राची पूजा करतो, त्यावेळी ज्या मुलींचं लग्न झालेलं नाही त्यांनी ते बघायचं नसतं असं म्हणतो, नाहीतर आपल्या मुली पळून जातात। आता नेमक्या कुठं पळून जातात हे माहिती नाही। आता मला सांगा, इथं जेवढ्या आमच्या माता भगिनी बसलेल्या आहेत, आता जुन्यातल्या काही रूढी परंपरा आहेत, आपण त्याला नाकारत नाही, पण लक्षात ठेवा की कुठंतरी दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे। नव्याची पुनव हा सण भूमीच्या कृतज्ञ प्रित्यर्थ आणि शेती प्रित्यर्थ साजरा केला जातो, कारण खऱ्या अर्थानं नवीन पिकांना सुरुवात होते। हे याचं आध्यात्मिक महत्व आहे। नाहीतर आमच्या पुरी पळून गेल्या तर काय करायचं? चंद्र बघायचा नाही, हे त्याचं कारण नाही, लक्षात घ्या। आणि याला माघ पौर्णिमा म्हणतात। या माघ पौर्णिमेला म्हणजे आध्यात्मिक सेवेचं महत्व हे अनन्यसाधारण आहे। जप तप दान धर्म या पौर्णिमेला जर आपण केला तर आपल्या कुटुंबातलं दारिद्र्य दूर होतं, हे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। आणि या नव्याच्या पुनव म्हणजे या उत्सवाचं औचित्य साधून आता जप तप याचा अर्थ आध्यात्मिक सेवा। आणि त्या दिवशी आपल्या आगाशू केंद्रामध्ये हवनयुक्त 1 दिवसीय गुरुचरित्र पारायण दर पौर्णिमेचा असणार आहे। आता पारायणाची वेळ आपली जी काही गुरुचरित्राची आहे ही सकाळी 6:45 आहे आणि दुपारी 2:30 वाजेपर्यंत आपलं ते पारायण संपतं। कारण आजची गोपाळी आरती त्यामध्ये 5-10 मिनिटं जातात, 10:30च्या आरतीला 10 मिनिटं जातात आणि 12 ते 12:30 गुरुचरित्र वाचायचं नाही। त्यामुळे हा थोडासा वेळ जातो, म्हणून 2-2:30 वाजतात। त्यामुळे तुम्हाला एक सांगणं आहे, आपण ही नव्याची पुनव किंवा दिवे किती वाजता करतो? संध्याकाळी करतो। त्यामुळे सकाळी सेवेला यायला काही हरकत नसावी, लक्षात ठेवा। कारण दिवे करायला आपणाला काही 9 तास लागणार नाही, ते काय अर्धा-1 तासाचं काम आहे। आता अनेक घरामध्ये पोळ्यांचा नैवेद्य केला जातो। खरं तर पुरणपोळीचं महत्व म्हणजे तुम्हाला वेळ असला तर सांगतो, नाही तर तुम्ही मधनच पळून जाशील परत। लक्षात घ्या, कारण कोणत्याही शुभ कार्याला नैवेद्य करताना कोणता करतो? तर पुरणपोळीच का हे माहिती आहे तुम्हाला? आता खरं तर खूप मोठं आध्यात्मिक कारण आहे। दत्त महाराजांच्या आईचं नाव काय? माता अनुसूया। वडिलांचं नाव ऋषी अत्री। खरं तर माता अनुसूया आणि ऋषी अत्री यांनी त्यांच्या घरी भगवान शिवानी माता पार्वती आणि त्यांची 2 मुलं कोण? गणपती बाप्पा आणि कार्तिकेय यांना जेवणाचं खरं तर आमंत्रण दिलेलं होतं। आणि त्यावेळी हे संपूर्ण कुटुंब माता अनुसूया आणि ऋषी अत्री यांच्या घरी जेवायला आलं। त्यावेळी गणपती बाप्पांची भूक ही किती मोठी होती हे आपल्याला सांगायची गरज नाही। अनुसूया मातेनं स्वयंपाक केला, त्या ठिकाणी स्वयंपाक केल्यानंतर जेवण त्या ठिकाणी त्या कुटुंबाला वाढलं, पण गणपती
गणपती बाप्पांची भूक काय मात्र भागत नव्हती. घरातलं सगळं अन्न संपलं तरी सुद्धा गणपती बाप्पांची भूक भागली नाही. मग आता द्यायचं काय बघा. मग घरामध्ये जे पीठ होत त्या पिठाची कणिक तयार करून ज्याला पुरण आपण म्हणतो, लक्षात ठेवा, म्हणजे पुरून उरेल असं ते पीठ त्याच्यामध्ये डाळीचं आपण जे म्हणतो पुरण करतो त्या पद्धतीनं भरडून अन्न टाकून त्याच्यामध्ये गणपती बाप्पांना ते खायला दिलं आणि त्यावेळी गणपती बाप्पांची भूक भागली आणि त्यावेळी गणपती बाप्पांनी खऱ्या अर्थानं आशीर्वाद दिला की कोणत्याही शुभ कार्यामध्ये हे अन्न जिथं होईल त्या ठिकाणी अखंड कृपा आशीर्वाद राहील. म्हणून कोणत्याही शुभ कार्याला कोणता नैवेद्य आपण करतो, पुरणपोळी करतो. हे तुम्हाला एकदम शॉर्टकट सांगितलंय बरं का. एकदम डिटेल सांगायचं म्हटलं तर इथंच 7 वाजतील आणि पुन्हा तुमची मालिका चुकली तर माझं काही खरं नाही, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला एकदम शॉर्टकट मध्ये सांगितलं. त्यामुळे लक्षात ठेवा, कोणत्याही शुभ कार्याला आपण पुरणपोळी करतो. गुरुचरित्राचं उद्यापन असलं तरी काय करतो, पुरणपोळी करतो. सत्यनारायण पूजा असली तरी पुरणपोळीच करतो. म्हणजे असं अनेक प्रकारचं ज्ञान हे आपल्या ऋषी मुनींनी आपणाला खरं तर दिलेलं आहे. त्यामुळे ही माघ पौर्णिमा आहे, त्या दिवशी तुम्ही वेळेनुसार नैवेद्यासाठी का होईना पुरणपोळी त्या ठिकाणी करू शकता. तुम्हाला एक सांगणं आहे, आपण येणाऱ्या 1 तारखेचं पारायण, आता अनेक महिला म्हणल्या नाही नाही 9 आहे, आमच्या पोरी घरात बाहेर जाऊन द्यायच्या नाही तर आम्हाला घरातच बसलं पाहिजे. आता कसं आहे, लय महिलांना पण बोलू शकत नाही, नाहीतर तुम्हाला माहित आहे महिला जर बोलायला लागल्या तर पुढच्याचा कार्यक्रम करूनच शांत बसतात. त्यामुळे त्यांना म्हणलं हरकत नाही, पुढीला म्हणा घरात बाहेर जाऊ नको, मी केंद्रातलं येईपर्यंत पारायण करून येते मग आपण फिरायला जाऊ असं सांगा, म्हणजे ती जायची नाही. मला म्हणजे एक विनोदाचा भाग सोडून द्या, पण मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की 1 तारखेचं पारायण कुणीही चुकवू नका. तुम्हाला जर पुण्य कमवायचं असेल, ही नव्याची पुनव त्यातही केलेलं जप तप आणि पारायण अनंत पटीनं पुण्य देणार असतं. आणि ही पौर्णिमा माग केली तर पुढच्या वर्षी शिवाय ही पौर्णिमा येणार आहे का, अजिबात नाही. त्यामुळे तुम्ही न चुकता या. येताना काही काही घेऊन यायचं, हे व्हॉट्सअपला सगळं आपण टाकलेलं आहे. जे व्हॉट्सअपला नसतील इथं स्कॅनर लावले, तुम्ही व्हॉट्सअप वरती जाऊन मोबाईल मधून स्कॅनर स्कॅन करा, ग्रुपला जॉईन होऊन जाल आणि बाकीचं साहित्य व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवले ते घेऊन या. गुरुचरित्र नसतील स्टॉलवर उपलब्ध आहे. विष्णू सहस्त्रनामालय, नित्य सेवालय, दुर्गा सप्तशती सगळे ग्रंथ या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेले लक्षात ठेवा. त्याचबरोबर खरं तर आपण ज्या सेवा करतो, आज तुम्हाला एकच सांगणे थोडक्यात या ठिकाणी सांगतो, कारण जास्त वेळ मी आपला घेणार नाही, कारण आपली ही मानसिकता तशी बसायची नाही, लक्षात ठेवा. कारण माणूस कितीही खोटं बोलला तरी माणसाचा चेहरा खोटं बोलत नाही. तुम्हाला थोडं विषयाचं विषयांतर करतो. आज खरं तर आपल्या या सेवा मार्गाच्या माध्यमातून ज्ञानार्जनाचा एवढा मोठा साठा आहे. जन्म संपेल पण ज्ञान संपणार नाही, लक्षात ठेवा. माणसं कशी ओळखायची तुम्हाला एक शास्त्र सांगतो. खरं तर एक 30-35 वर्षापूर्वीचा एक काळ असा होता, जर मुलाकडची मुलगी बघायला गेले बघा, तो का असा होता, त्या मुलीच्या चेहऱ्यावरचा पदर सुद्धा पाठीमागे सरकत नव्हता. मग तुम्ही म्हणणार मुलगी कशी पसंत केली जायची, त्या मुलीच्या म्हणजे पायाची बोटं बघून ठरवलं जायचं की ही मुलगी सून म्हणून घरात आणायची का नाही, लक्षात घ्या. जुनी जाणती इथं माणसं बसले, त्यांना विचारा, एखाद्या मुलीकडली मुलं बघायला गेली तो मुलगा हाताची बोटं बघून ठरवलं जायचं की बाबा त्याला जावई म्हणून आपल्या घरी घ्यायचा का नाही घ्यायचा. पण आता मुलींच्या पायाचं शास्त्र मी तुम्हाला काही सांगणार नाही, लक्षात ठेवा. जर तुम्हाला ते शास्त्र सांगितलं, आगाशिव मलकापूर मधल्या एका पण पुरीचं पाय तुम्ही शिल्लक ठेवणार नाही. जाता जाता तुम्ही तिचं पाय बघत जाणार, ही कशी आहे. परत पुरी घेऊन परत केंद्रात यायच्या नाही, त्या लक्षात घ्या. त्यामुळं आपल्याकडे लय शास्त्र काही काही आहे, पण त्याच्या पुढचं जाऊन तुम्हाला सांगतो. बघा, ज्या महिलांची किंवा ज्या पुरुषांची
डोक्याची केस कुरळी आणि वाकडी तिकडे असतात, जशी जरा आमच्या आहेत, त्यांच्या लय कधी नादी लागायचं नाही, लक्षात घ्या. आता नका इथे एकमेकीची बघत बसू, म्हणजे बाहेर गेलो बघा. मला तुम्हाला काय सांगायचं, ही लय डेंजर असतात. ती जर म्हणाली ना काय नाही सूर्य बाबा दक्षिणेकडे उगवला होता, म्हणायचं आम्ही कालच बघितला होता, तो आज बघितलास, लय त्यांच्यापाशी डोकं लावायचं नाही. ज्यांचं कान लय मोठं असतात चुकूनही त्यांना पैसे द्यायचे नाहीत, नाहीतर तुमचे पैसे तुम्हाला परत भेटणार नाहीत, लक्षात ठेवा. ज्यांचं कपाळ लय मोठं असतं चुकून पण त्यांच्यावर वाद घालायचा नाही, नाहीतर तुमचा कार्यक्रमच झाला, लक्षात ठेवा. ज्यांच्या कपाळावर लय आट्या पडतात, कमी आट्या पडतात, त्याचंही शास्त्र आहे. मराठीत एक म्हण आहे, आपला हात जगन्नाथ, कधीही कुणाला दाखवायचा नाही. महिलांचा डावा आणि पुरुषांचा उजवा, अंगठ्याच्या खाली जाळ्या असतात रेषांच्या, ही माणसं लय कर्ज बाजारी असतात. आता दाखवा बरं शेजाऱ्याला. पण पुढचं ऐकून घ्या, जी स्वामींची निष्ठेनं आणि श्रद्धेनं सेवा करतात, लक्षात ठेवा, त्यांच्या हातावल्या रेषा बदलतात. ही ताकद स्वामींच्या सेवेमध्ये ध्यानात असू द्या. कारण मी स्वतः अनुभव घेतलेला आहे, माझ्या हातावल्या रेषा बदललेल्या. मला पण विश्वास नव्हता, कारण मी पण फिजिक्स मधून, खरं तर डिस्टिंक्शन मधून डिग्री घेतलेली, त्यामुळे मला पण विश्वास पटत नव्हता. पण ज्यावेळी मला कोणीतरी सांगितलं, मी पण निरीक्षण केलं आणि त्यावेळी कळालं, हातावल्या रेषा फक्त आणि फक्त कुणाच्या सेवेनं बदलतात, स्वामींच्या. ज्यांच्या हातावरती मुलींचा डावा, मुलांचा उजवा, हे तर क्रॉस मध्ये चिन्ह असतं, ते इंजिनियर क्षेत्रामध्ये यशस्वी होतात. करंगळी शेजारच्या बोटाच्या खाली उभी रेष असते, डॉक्टर की MBBS मेडिकल फील्ड मध्ये यशस्वी होतात. म्हणजे हे शास्त्र आहे. फक्त काय होतं, आपली गडबड, आपली धावपळ, वेळेचा अभाव, त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवता येत नाहीत. नाहीतर आपल्याकडे, लक्षात ठेवा, भरपूर सांगण्यासारखं आहे. फक्त तुम्हाला एकच सांगणं आहे, कुणाकुणाला असं वाटतंय की मला सगळं सुख आयुष्यात मिळावं, सगळं म्हणजे पैसा भरपूर असावा, लय गाड्या असाव्यात, लय बंगले असावे, सगळं शेजाऱ्याकडे असलं, थोडं माझ्याकडे यावं. बघा, म्हणजे विनोदाचा भाग सोडून द्या. तुम्हाला जर वाटत असेल, बघा मला सांगा, आपण सेवा कुणाच्या आशीर्वादाने करतो, स्वामींच्या. पण आपल्या जीवनातला अंधकार आज कुणी दूर केला, स्वामींनी. आज तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपण मागच्या वेळी तुम्हाला एक सांगितलेलं होतं की ज्यांना कर्जातनं बाहेर पडायचंय त्यांच्यासाठी एक मंत्र आहे. मग हा मंत्र कोणता ते तुम्हाला सांगणारच आहे. पण तत्पूर्वी मला तुम्हाला एक एवढंच सांगायचं आहे, आयुष्यात सगळं स्वामी देतात, स्वामींना काहीही सांगावं लागत नाही. फक्त एकच गोष्ट स्वामींना मागा, स्वामी ह्या शरीराकडून, या देहाकडून जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत निस्वार्थी भावनेकडून माझी जी ही काही वाटचाल आहे, या वाटचालीमध्ये आपली सेवा घडावी आणि ह्या सेवेत कोणतीही बाधा येऊ नये, दुसऱ्याबद्दल माझ्या मनात कसलाही आकस निर्माण होऊ नये. एवढं जर तुम्ही स्वामींना मागितलं, जगातलं सगळं सुख तुमच्या चरणापाशी महाराज दिल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद स्वामींना ही विनंती करण्यामध्ये आहे, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला एकच सांगणं आहे, हे कलियुग आहे आणि नुसतं कलियुग नाही. बघा, हे कलियुग एकाच पायावरती उभा आहे. 4 युग होती, आता हे नव्यानं सांगायची गरज नाही. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. नुसतं कलियुग नाही तर महाघोर कलियुग आहे, लक्षात ठेवा. सत्ययुग 4 पायावरती उभं होतं, त्रेतायुग 3 पायावरती उभं होतं, द्वापरयुग 2 पायावरती आणि कलियुग एकाच पायावरती उभा आहे. कधी तोल जाईल आणि कधी आपला कार्यक्रम होईल याची गॅरंटी नाही. आणि तो तोल सावरण्यासाठी जर कलियुगात आधार हवा असेल
तर स्वामींशिवाय पर्याय नाही, एवढंच तुम्ही डोक्यात ठेवा. आणि ज्यांनी स्वामींचा आधार घेतला, आयुष्यात जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कधीही तोल ढासळणार नाही, कारण तिथून आशीर्वाद आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, एवढं डोक्यात ठेवा, ध्यानात घ्या. आणि या कलियुगामध्ये जो दत्त महाराजांची सेवा करेल, जो श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करेल, लक्षात ठेवा त्याच्या केसाला सुद्धा स्वामी धक्का लागून देत नाहीत. आज तुम्ही विचार करा, आज आपल्या आगाशिवनगर मध्ये पश्चिम महाराष्ट्र, कोकण, कर्नाटक, अगदी महाराष्ट्रातनं सेवेकरी येतात. मी सकाळी एक सांगता सांगता इथं अनुभव सांगितला. आज आपल्या इथं होणाऱ्या सेवा आणि या सेवेतनं निर्माण होणारा आशीर्वाद महाराज किती पटीनं देतात बघा. तुम्हाला एक अनुभव म्हणून सांगतो. आमच्या सातारचे एक आजी, 80 वर्ष वय होतं, 75 ते 80च्या दरम्यान असेल. दर अमावस्या, दर पौर्णिमेला त्या न चुकता सेवेला कुठे यायच्या? आपल्या आगाशिव केंद्रात यायच्या. आणि मागच्या आठवड्यात वयोमानानुसार त्यांचं काहीतरी निधन झालं, म्हणजे थोडक्यात त्या मृत्यू पावल्या. परंतु त्याने एक अशी चिठ्ठी घरात लिहून ठेवलेली होती. मला सकाळी त्यांच्या सुनबाईंचा फोन आला, रात्री त्यांच्या पाहुण्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की म्हणे दादा एक तुमच्यावर बोलायचं होतं. म्हटलं बोला. म्हणे आमच्या सासूबाई अशा अशा एक्सपायर झाल्या, वय भरपूर झालेलं होतं, पण एक चिठ्ठी म्हणे सापडल्या त्यांच्या खोलीमध्ये. म्हणलं काय चिठ्ठीमध्ये लिहिलंय? म्हणे चिठ्ठीमध्ये त्यांनी एकच लिहिलेलं आहे, आतापर्यंत मी साठवलेली संपत्ती, बँकेत माझ्या असणारे पैसे आणि माझ्या ज्या काही ठराविक स्वामींसाठी असलेल्या वस्तू, ह्या सगळ्या तुम्ही आगाशिव नगर केंद्रात नेऊन दान करायच्या. आणि ही चिठ्ठी म्हणे त्या ठिकाणी घरात सापडल्या. जे मी कमवले ते सगळं आगाशिवला नेऊन पौर्णिमेला दान करा, हे आमच्या म्हणे सासूबाईंनी चिठ्ठीत लिहून ठेवले. याला म्हणतात विश्वास आणि याला म्हणतात निष्ठा. लक्षात ठेवा. मृत्यू समय सुद्धा त्या आजीनं सांगितलं की माझी सगळी जी संपत्ती मी साठवलेली ती कुणाला नेऊन द्यायची? स्वामींना नेऊन द्यायची. अहो अशी हे सेवेकरी आपल्याकडे महाराजांसाठी काही करायला तयार असतात. ते आजी मला एकदा बोलता बोलता बोललेल्या, आज मला सांगा मंदिरं नाहीत का? भरपूर आहेत. पण त्यांनी मला सांगितलं ज्यावेळीपासून मी इथे यायला लागले, माझा मुलगा सुधारला, माझ्या घराची प्रगती झाली, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या आणि आज खऱ्या अर्थानं आगाशिवनगर केंद्रामध्ये मी यायला सुरुवात केली आणि माझं आयुष्य